नमस्कार मित्रांनो, आजचा विषय आहे भोंदू ज्योतिष आणि भोंदू बाबांच्या आहारी लोक का जातात. कारण महाराष्ट्रामध्ये असंख्य भोंदू बाबांचे असं पेव फुटलेले आहे. अनेक प्रकरणं आपल्या मीडियासमोर टी व्ही चॅनलला दिसत आहे. तर याची कारणे जाऊन घेऊ आणि कालसर्पशांती, नक्षत्रशांती, ग्रहशांती ह्या शांतीनंतर आपल्याला खरंच फळ प्राप्त होते का किंवा भविष्य आपले उज्ज्वल होते का या संबंधित हा व्हिडिओ आहे. मी ॲस्ट्रोलॉजर महंत संजीव दासी राधास रामकिशोर. मी ॲस्ट्रोलॉजर आणि वास्तुतज्ञ आहे. तर या आजच्या विषयाला अनुसरूनच म्हणजे आज जे जगामध्ये जे चाललं आहे यानुसारूनच हा विषय आहे. कारण याच्या आहारी, या भोंदू बाबांच्या आहारी खूपच जनता जनार्दन हे त्यांच्या आहारी जात आहे. त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे. तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास तर आपल्या मित्र, इष्ट, नातेवाईकांना शेअर करा. तर भोंदू ज्योतिष आणि भोंदू बाबा यांच्या आहारी लोक का जातात याचे कारण म्हणजे प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख हे असे असतेच. असं कोणी जगामध्ये कोणी नाही की ज्याला दुःख नाही असे. आणि ते दुःखाचं निवारण करण्यासाठी तो इतका अधीर झालेला असतो, इतका बेचैन झालेला असतो की त्याच्यासाठी तो काही करण्यास तयार असतो. तो रात्रंदिवस त्याच्या विचारामध्ये हे आपली जी अडचण आहे किंवा आपला जो प्रॉब्लेम आहे हा कसा सॉल्व्ह होईल याच्या संबंधित सतत तो विचार करत असतो. आणि अशा वेळेस टी व्हीला किंवा मीडियाला अशी मोठी ॲड दिसते किंवा कोणीतरी सांगतं की अमुक अमुक बाबा आहे, त्यांच्याकडे अक्षरशः नंबर लावा लागता तरच आपलं भविष्य काय आहे ते समजतं. मग आपल्याला अजूनही विश्वास वाढ की इतकी गर्दी त्या बाबांकडे आहे. एवढे नंबर लावा लागतं, 4-4, 6-6 महिन्याच्या अगोदरचे नंबर त्या बाबांकडे आहे. याचा अर्थ त्या बाबांमध्ये निश्चित काहीतरी अशी दैवी शक्ती आहे. ही आपली मानसिकता तिथं तयार होते. म्हणजे जवळजवळ 50% लढाई ते भोंदू बाबा, भोंदू ज्योतिष हे तिथं जिंकलेले असतात. कारण आपला विश्वास तिथं इतका अटळ झालेला असतो की यांच्यात काहीतरी दैवी शक्ती आहे बरं का. त्याच्याशिवाय लोक एवढे गर्दी करत नाही आणि त्यांच्याशिवाय कोणीतरी एवढं त्यांचा प्रचार किंवा एवढी प्रसिद्धी का होते. आणि त्याच्यामध्ये काही काही प्रसिद्ध सेलिब्रिटी किंवा राजकारणी लोक त्यांच्याकडे जातात. अजूनच विश्वास आपला डबल टिबल वाढून जातो. म्हणजे 70% लढाई ते भोंदू ज्योतिष किंवा भोंदू बाबा तिथं जिंकलेले असतात. म्हणजे की त्यांना वाटते की इतकी मोठी राजकारणी, एवढे मोठे प्रसिद्ध व्यक्ती, सेलिब्रिटी हे जर तिथं जातात तर निश्चितच म्हणजे आपल्याला निश्चितच यांच्याप्रमाणेच आपल्याला यश प्राप्त होईल. आणि म्हणून आपण त्यांची कधीतरी तारीख घेतो, त्याची डेट घेतो, 2 महिन्यांनी 4 महिन्यांनी ती जे देतील ती तारीख आपण स्वीकारतो आणि त्यांच्याकडे जातो. आपली मानसिक तयारी इथंच झालेली असते. 70% आहारी आपण त्यांच्याकडेच गेलेलो असतो. ते जसं नाचवेल त्या पद्धतीने आपण नाचवायला तयार झालेलं असतं. कारण आपल्या जी अडचण आहे, आपली जी बुडाला लागलेली जी आग आहे ती शांत करायची आपल्याला घाई झालेली असते आणि म्हणून आपण त्यांच्या आहारी जातो. आता याच्यामध्ये अशामध्ये या लोकांमध्ये काहीतरी तांत्रिक एक आयडिया असते. म्हणजे एक काहीतरी माइंड रिडिंग म्हणा किंवा काहीतरी जाणून घेण्याची जी कला असते, यांचा सायकोलॉजीवरती खूप अभ्यास झालेला असतो. आणि सायकोलॉजीचा अभ्यास करून यांनी समोरचा व्यक्ती कसा आपल्याला वशीभूत होईल अशा बरेचसे टेक्निक, तंत्र यांनी शिकून घेतलेले असतात. आणि त्या तंत्राच्या आधारे यांचा लुटमारीचा धंदा चालू असतो. मग आपल्याकडे आल्यानंतर ते पहिल्यांदा आपण त्यांच्या शरणागतीत आपली 70% झालेली असते. 30% बाबाची जी भाषा आहे, चोंबडी चांबडी गोड गोड भाषा, आणि आपल्याला काहीतरी मागचे झालेले अनुभव हे ते कथन करतात की तुमच्या जीवनात असं झालेलं आहे. मग आपल्याला खरं वाटतं की आपल्याला तर हे कोणाला माहितीच नाही आहे आपल्याशिवाय. मग ह्या बाबांना माहिती आहे. याचा अर्थ हे भूत, भविष्य, वर्तमान हे सर्व जाणणारे हे कोणीतरी अद्वितीय दिव्य पुरुष, दिव्य महात्मा आहे. आपली 100% आपण लढाई तिथं हारलेलो असतो
आपण त्यांच्यासमोर शरणागत झालेलो असतो. बोकडू म्हणजे जे बोकडू असतं, बोकडू ते स्वतःहून कसायाकडे जसं जायचं तसं ते कसायाकडे ते त्याला, मी बरेचसे असे एका कसायाकडे बघितले की कसाई असतो, कसाई त्यांनी असे ते बोकड तो पाळायचा आणि बोकड पाळायचं तर ते कसायाला ते चिटकून चालायचे की त्यांना असं वाटायचं की हा आम्हाला चारा पाणी देतोय, आमचं कल्याण करतोय, आम्हाला वेळेवर खाऊ पिऊ घालतोय, आम्हाला पाहिजे तसं धष्टपुष्ट असं अन्न आपल्याला आहार देतो आहे, याच्यापूर्वी आम्ही कधी घेतलेला नाही असा आहार हा आपल्याला कसाई देतो आहे. निश्चितच हा कोणता दिव्य पुरुष आहे, हा कोणी दिव्य आत्मा आहे, हे त्याला शरणागत झालेले असतात. फक्त एक दिवस सुरा आणि मान यांचा संगम व्हायचा फक्त तेवढा बाकी असतो. तसं आपण 100% लढाई तिथं जिंकलेली जाते आणि आपण स्वतःहून आपली मान त्यांना समर्पित करतो आणि कापा, मग हेच त्यांना पाहिजे असतं. मग याच्यामध्ये जर कधी एखादा चाणाक्ष किंवा थोडासा कच्चा पक्का ज्याचा विश्वास कुठेतरी डगमगतो आहे, अशा लोकांना ते कुठली तरी भीती दाखवतात की तुमचे भविष्य भयानक आहे, तुम्हाला कालसर्पाची पीडा आहे, तुम्हाला अमुक नक्षत्र अमुक ग्रह हे भयानक त्रास देत आहे आणि हे पुढे भविष्यामध्ये तुम्हाला अधोगतीकडे घेऊन जाणार आहे, तुमचे कुटुंबाचं नुकसान करणार आहे, अशी भीती दाखवून ते आपल्याला टॉर्चर करतात. आणि त्या भीती पाहून आपण त्यांना समर्पित करतो, बाबा मग याला उपाय सांगा. आणि उपाय सांगा म्हणजे आपण ती मान सूर्याला टेकून दिलेली असते, उपाय सांगा त्यांना ते पाहिजे असं. आणि अशा वेळेस ते काहीतरी उपाय सांगतात, खर्च सांगतात, 50,000, 1,00,000, 20,000, 10,000 जसं गिऱ्हाईक असेल त्या पद्धतीने ते समोरच्याला खर्च सांगतात आणि आपण ते करायला तयार होतात. आणि मग त्याला कुठलंही मूर्त नाही, कुठलंही त्यातल्याला जे बघितले जातं शांती करताना किंवा जी पूजा करताना एक खास मूर्त बघितलं जातं, हे ते कुठलंही मूर्त पाहत नाही की समोर आलेला आहे आता की याला आता कापा. अन्यथा हे जे बोकडू आहे किंवा हे जे गिऱ्हाईक आहे हे आपल्या हातातून सुटेल. म्हणून ते कुठलेही मूर्त न पाहता, न दिवस पाहता, न रात्र पाहता लगेच जागेवर शांती करून मोकळे होऊन जातात. आणि शांती करणं म्हणजे त्यांच्या खिशामध्ये भरमसाठ पैसा येतो. आणि याला कारण म्हणजे भीती, जी भीती दाखवली जाते हे एक मूळ कारण आहे. अगोदर आपण बेधरलेलो असतो, घाबरलेलो असतो आणि या घाबरलेल्या अवस्थेमध्ये आपली मनस्थिती पूर्ण बेचैन झालेली आहे, अस्थिर झालेली असते. आणि अशा अस्थिर मनाने आपण त्यांना समर्पित केलं. मला एक सांगा, जर एखादा बेचैन अस्थिर झालेला व्यक्ती आहे तर ती काय करू शकते? ती स्तब्ध होऊन जाते, ती कुठलाच विचार शून्य होऊन जाते, विचार करू शकत नाही. आणि अशा वेळेस त्यांना जे पाहिजे ते आहे ती शिकार त्यांच्या हातात येते आणि आपण त्यांच्या आहारी जातो. मित्रांनो, तुम्हाला एक विनंती आहे की अशी शांतीपाठ किंवा कालसर्प शांती किंवा नक्षत्र शांती असं करून काही होत नाही. ही कर्माची रेख आहे, ही कर्माची रेख ही आपण भोगण्यासाठी इथं जन्म घेतलेला आहे. आपला जन्म यासाठी झालेला आहे की जेणेकरून जे काही फळ आहे, पापाचं फळ भोगण्यासाठी आपण इथं आलेले. आपण ती कर्माची रेष मिटवण्याचा प्रयत्न करतो आणि ती जी कर्माची रेख आहे ती ब्रह्मदेव सुद्धा मिटवू शकत नाही. हे आपल्याला कळून सुद्धा हे वळत नाही आणि आपण ते बदलण्याचा प्रयत्न करतो. आणि आपल्यावरती तसा ते मानसिक आपल्यावरती ते काहीतरी त्यांची चोंबडी चापडी भाषा जी असते त्या भाषेच्या आहारी जाऊन आपण त्यांना समर्पित करतो. आणि पाहिजे तो खर्च हे लोक शारीरिक शोषण करता, मानसिक करता, आर्थिक करता, कौटुंबिक करता, असं कुठली जागा सोडत नाही ओढायला की जिथून ओढता येईल तेवढं ओढतात. एकदा त्या व्यक्तीचा सर्व रस संपला की बाजूला सरकून देतात. मग असे बरेचसे लोक जातात, फसतात त्यांच्याकडे, नंतर त्यांच्याकडे तक्रार करतात की काय की आम्ही खर्च केला होता त्याच्यापासून काहीच फायदा झाला नाही. मग ती तक्रार करता, त्यांची ती केविलवाणी अवस्था पाहून त्यावेळेस त्यांना सांगता की हे शक्यतो मिटणं शक्य नाही, हे ब्रह्मदेवालाही मिटणं शक्य नाही, ही कर्माची रेख आहे,
हे मिटवता येणार नाही, हे ब्रह्मज्ञान त्यांना सांगायला लागतात. तरीसुद्धा तो म्हणता, बाबा काही करा, अजून प्रयत्न करा आणि हे एकदा जे काय आमच्या गळ्याशी आलेलं आहे हे संकट दूर करा. अजून परत एकदा अजून मान त्यांच्या तावडीत देतो आणि आपली मान पुन्हा एकदा कापली जाते. याला कारण म्हणजे की आपल्या मनामध्ये असलेली भीती आणि आपल्या मनात असलेलं अज्ञान. अज्ञानापायी आपण त्यांच्या पुढे जातो. परत एकदा सांगतो की कर्माची रेख आहे, सटीचा टाक आहे, हा मिटत नाही आणि आपण तो मिटवण्याचा प्रयत्न करतो. असं जर मिटवता आलं असतं तर भगवान कृष्णाने कशाला पारध्याच्या हातून आपला स्वतःचा मृत्यू ओढून घेतला असतो. ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे का? श्रावण बाळ ज्यावेळेस मृत्यू होतो त्यावेळेस श्रावण बाळाच्या आईवडील दशरथाला शाप देता की तुझाही मृत्यू मुलाच्या आठवणीने किंवा मुलाच्या व्याकुळतेने हा तुझा मृत्यू जसा आमचा झाला तसा मृत्यू तुझा पण होईल. जर असं जर झालं असतं तर दशरथाला ते बदलता आलं नसतं का? का तो बदलणार? तो तर राजा होता, तो तर सम्राट होता, त्याच्याकडे सगळे ज्योतिष ऋषी मुनी तपस्वी साक्षात प्रभू रामचंद्र त्यांच्याकडे घरात जन्माला आलेले होते. मग त्यांना का टाळता आले नाही? त्यांना का बदलता आलं नाही आपलं नशीब? का त्यांच्याकडे ऋषी मुनी तपस्वी असे कोणी नव्हते का? का त्यांना काही माहिती नव्हतं? सर्व माहिती होतं. मित्रांनो, एवढंच सांगतो की कर्माची रेख ही मिटत नाही, पण मिटायची असली तर त्या प्रकारचा किंवा त्या तत्वाचा किंवा तसा तत्वज्ञानी ज्योतिष किंवा ब्रह्मर्षी असा व्यक्ती पाहिजे, तरच ते मिटू शकतं. म्हणजे अशी गॅरंटी देऊ शकत नाही, कारण कर्माचा जो भोग आहे आपण जरी आता टळला असेल, आजचं मरण ते उद्या तर होणारच आहे. आज जरी आपण टाळले असेल किंवा ह्या जन्मात जरी आपलं टळलं असेल, पण पुढच्या जन्मी आपल्याला डबल भोगावं लागणार आहे, व्याजासकट. म्हणून तुम्ही अशांच्या नादी लागू नका. भगवान कृष्णाने गीतेमध्ये काही ठिकाणी सांगितलेलं आहे, जो देवी देवतांची पूजा करणारा आहे तो देवी देवतांना जाऊन मिळतो, पित्रांची पूजा करणारा पित्रांना जाऊन मिळतो, यक्षांची पूजा करणारा यक्षांची पूजा, आणि भूत पिशाचाची शूद्राची पूजा करणारे तो शूद्र पूजा करणारा जो आहे तो शूद्रांना जाऊन मिळतो. जसं माणूस जो भसतो, तर आता यांच्याकडे रिद्धी सिद्धी यक्षिणी भूत पिशाच यांनी हे जागृत करून घेतलेले असतात आणि हे भूत पिशाच यक्षिणी साधना करून यांनी ती कुठली तरी फालतूक दिव्य शक्ती मिळवलेली असते आणि ती दिव्य शक्ती म्हणजे तामसिक असते. आणि अशी तामसिक अधोगतीकडे घेऊन जाणारी दिव्य शक्ती त्यांना असं वाटतं की आपण लोकांना, आपण फार मोठे महान आत्मा आहे, आपण महर्षी आहे, आपण महादेवाचा अवतार आहे. पण त्यांना कळत नाही की हीच दिव्य शक्ती किंवा हेच राक्षसी तत्व किंवा तामसिक विद्या ही त्यांना एक दिवस त्यांनाही घेऊन जाणार आहे आणि त्यांचे जे कोणी भक्त मंडळी आहे त्यांना एक खड्ड्यात घेऊन जाणार आहे, हे त्यांना कळत नाही. त्यामुळे त्यांनाच कळत नाही तर त्यांच्या भक्तांना कुठं कळणार आहे. म्हणून मित्रांनो, मी तुम्हाला परत एकदा सांगतो की शक्यतो राशी कुंडली किंवा नक्षत्र शांती याच्याने असा काही खूप फरक पडतो असं अजून तरी माझ्या निदर्शनास आलेलं नाही आहे. मी कुठलीही शांतीपाठ किंवा ग्रहशांती किंवा कुठलेही तोडगे हे जे पैसे खर्च होईल असे उपाय मी देत नाही. मित्रांनो, तुम्ही मनापासून देवाला समर्पित व्हा. एखाद्या वेळेस समर्पित जर झालेला असा एखादा भक्त असेल की एखाद्या वेळेस ते भक्त ते देव त्याची शिक्षा थोडीफार कमी करू शकतो. देवाला दया आली तर, किंवा त्यांनी प्रायचित्त केलं किंवा त्यांनी पापाचं प्रायचित्त केलेलं असेल तर एखाद्या देवाची जी मंत्रशक्ती किंवा नाम, कलियुग हे नामाच्या आधारावर हे तंत्र मंत्र हे द्वापर आणि त्रेतायुगामध्ये चालू होतं. आता कलियुगात त्याचा काहीच फरक नाही आहे. कलियुगात त्याचं फळ पण नाही आहे. फक्त कलियुग हे नाम आधारा, म्हणजे हे कलियुग फक्त नामाच्या आधारावर चालणार आहे. हे मंत्र तंत्र पूजा पाठ याच्यात कलियुगामध्ये याचा काही फायदा नाही. फक्त हे मायेने आणि कलीने मांडलेला हा बाजार आहे, कलिकाळाने मांडलेला बाजार आहे. मित्रांनो, परत एकदा सांगतो, ह्या कलिकाळाच्या नादी तुम्ही लागू नका.
याचं काम आहे कलिकाळाचं, की लोकांना भ्रमित करणं, लोकांना दिशाभूल करणं, लोकांना अधोगतीकडे घेणं, लोकांना पापाकडे घेऊन जाणं, ईश्वरापासून विमुख करणं. हे कलिकाळाचं राज्य आहे आणि त्यांनी मागून घेतलेलं आहे की हे असं कलियुगामध्ये होणार आहे. अजून तो सुरुवात आहे. आगे आगे देखिए होता है क्या. म्हणून मित्रांनो, परत एकदा विनंती आहे की नका लागू नादी. ईश्वराची मनापासून भक्ती करा, ईश्वराला समर्पित करा. तुमचं संपूर्ण समर्पण जर झालेलं असेल, तुम्ही राहत नाही, तुम्ही ईश्वर होऊन जातात. जब मैं था तब हरी नहीं, अब हरी है मैं नाही, सब अंधियारा मिट गया, दीपक देखा माही. जब त्यावेळेस तुम्ही ईश्वरामध्ये समर्पित होऊन जातात, त्यावेळेस तुम्ही नाही राहत, तुम्ही ईश्वर होऊन जातात. मग तुमची जी काही कर्माची रेख असेल ती तर आपोआप मिटून जाते. कारण ईश्वराला ती रेख त्याच्या ईश्वराला मिसळल्यानंतर जशी नदी असते, गंगा किंवा कुठली नदी, ती सागराला मिळून जाते, जशी सागर होऊन जातं. त्या नदीचे कुठलेही कर्म, पापकर्म, पुण्यकर्म हे बाकी राहत नाही. त्याप्रमाणे तुम्ही ईश्वराला मिळून जातात आणि ईश्वराला समर्पित झाल्यानंतर तुमचं सगळं पाप, पुण्य किंवा दुःख, कष्ट हे तिथं नष्ट जातं. ते ईश्वराच्या महासागरामध्ये विलीन होऊन जातं. तर एवढंच सांगणं आहे. शक्यतो शांतीपाठ, नक्षत्र, ग्रहशांती नका बघू. तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करा. अशा संबंधितच व्हिडिओ मी कायम सांगेल. मी ॲस्ट्रोलॉजर आहे, मी वास्तुतज्ञ पण आहे. मी पण लोकांना सांगतो, पण कोणाकडनं शांतीपाठचे 50,000 द्या, 20,000 द्या, 25,000 द्या, 5,000 द्या, 1,000 रुपये द्या असं नाही म्हणत. त्यांची जी इच्छा असेल 50-100, अक्षरशः काही लोकांनी 10 रुपये, 1 रुपयासुद्धा ठेवला आहे, तरी मी त्याच्यात समाधान मानून घेतलेलं आहे. मी कधीच नाराज झाला नाही की एवढा माझा अभ्यासी 20 वर्षाचा आणि हा माणूस 2 रुपये ठेवतो आहे. मी कधीच त्याच्यावर नाराज झालेलो नाही. मी ते भगवंतावर सोपवून दिलेलं आहे. हे माझं कर्म आहे, हे माझ्या कर्माचं फळ आहे असं समजून मी ईश्वराचे धन्यवाद मानतो. धन्यवाद.